मंडळी, मोठी शहरं म्हटली की महापालिका आलीच. मात्र आपल्याकडच्या महापालिका अनेकदा अधिकार नसलेले कागदी वाघ वाटतात. याचं कारण जे लोक नियम तोडून नागरिकांची प्रचंड गैरसोय करतात त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. विषय आहे फेरीवाल्यांचा. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांना अनेक वर्षांपासून फेरीवाल्यांचा विळखा पडलाय. आता या यादीमध्ये कोल्हापूर देखील येऊन बसलाय. महापालिका मात्र हतबल आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. कोल्हापूर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं सुंदर शहर. या शहराला मात्र घरघर लागलीये. याचं कारण आहेत फेरीवाले. खरं तर काही वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील सर्व प्रमुख रस्त्यांचं रुंदीकरण करण्यात आलं. यासाठी तब्बल 400 कोटींचा खर्च करण्यात आला. मात्र कोल्हापूरकरांना या रुंद रस्त्यांचा लाभ घेताच आला नाही. कारण पाहावं तिथं फेरीवाल्यांनी रस्ते आणि फुटपाथ अडवलेत. त्यामुळे रस्ता जरी 3 किंवा 4 लेनचा असला तरी नागरिकांना मात्र 1 किंवा फार फार तर 1.5 लेनच वापरता येते. भरपूर ठिकाणी असं दिसत आलं की दोन्ही ठिकाणी पार्किंग आहे, दोन्ही बाजूला. त्यानंतर परत त्याच्यामध्ये फेरीवाले पण आहेत, टू व्हीलरवाले आणि रिक्षावाले आडवी तिडवी मारतात गाडी. त्याच्यामुळे फोर व्हीलरवाल्यांना गाडी चालवणं फार अवघड झालेलं आहे. अतिक्रमण भरपूर आहे. फेरीवाले आलेले आहेत, फळवाले, परत बाकीचे किरकोळ विक्रेते आहेत, त्यांच्या गाड्या पण लागलेल्या असतात. पहिले तर कोल्हापुरात मोकळी श्वास रस्ते घेतच नाहीत. सगळे रोडवरती ट्रॉफिक, वाहनं, हातगाडे, हे सगळे रिक्षा वगैरे ट्रॉफिक लावलेले असते. फोर व्हीलर चालवत असताना तर कसरत करावी लागते. आणि एक तर सगळं अतिक्रमण झालेलं आहे रोडवरती. रोड अपुरे आहेत, त्यात हे बेसिस्त पार्किंग, याच्यामुळे प्रचंड त्रास होतोय. फेरीवाल्यांचा प्रश्न इतका गंभीर असूनही महापालिकेनं चक्क हतबलता व्यक्त केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दररोज अतिक्रमणानिमित्त आपण कारवाई करतच असतो. व्यापाऱ्यांना आपण या पट्ट्याच्या बाहेर येऊ नये म्हणून आपण त्यांना सतत सांगत असतो. परंतु आम्ही ज्याला कारवाई करून पुढे निघून जात असतो त्याला परत तो व्यापारी आहे त्या स्थितीमध्ये येत असते. त्यामुळे त्यांना वारंवार आपण सूचना देऊन सुद्धा ते ऐकत नाहीत. फेरीवाल्यांचा त्रास कमी म्हणून की काय, तर पार्किंगची समस्या देखील हाताबाहेर चालली आहे. पूर्वी बांधलेल्या घरांमध्ये पार्किंगची सोय नसल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यामुळे केवळ 4 चाकी चालकांनाच नाही तर दुचाकी स्वारांना देखील गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. एकूणच काय तर नागरिकांनी मालमत्ता कर भरायचा, गाडी घेताना देखील विविध कर भरायचे, इंधन भरताना 100% अधिक कर भरायचा आणि आयुष्यभर गैरसोयीत जगायचं. बहुधा हीच आता शहरी जीवनाची व्याख्या बनली आहे. विजय केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.